जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. निम्मी लढाई तर आपण वचनामेच्या जोरावर जिंकले बघा. पण इथनं पुढे जिंकणं अवघड झालंय. अरे अवघड काय, आपण सहज जिंकूया. अहो तसे नाही सनिदा. अहो गावात लई वेगळं वारं व्हायला लागलंय. वहिनी साहेबांच्या जाहीरनाम्यानं तर गावात धुमाकूळच घातलाय. अहो ज्याला जे पाहिजे ते देणार असं जाहीर केले त्यांनी. जे पाहिजे ते होय. गावकऱ्यांना काय काय पाहिजे ते बघितले की आपण. नंदी त्याच्या बस बात नाही, रापकन तोंडा आपटते बघा. अहो त्याचं सोडा, पण पप्प्यानं पण धुमाकूळ घातलाय गावात. म्हणजे वचननामा तर जाहीर केलाच, पण त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन पण सुरू केल्या. म्हणजे गावातल्या बायकांसाठी 200 रुपयात गॅस सिलेंडर वाटायला लागलाय तो. 200 रुपये होय. या पप्प्याला आणि कसली सबसिडी मिळाली म्हणायची. कसली सबसिडी? बरं ते जाऊ दे खड्ड्यात. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे वहिनी. अहो त्याने गॅस वाटले ना, आपण शेगड्या वाटू, मिक्सर वाटू, कुकर वाटू. तो पप्पे जेवढं करेल त्याच्यात डबल करायचं बघ आपण. होय होय होय, आपण डबल करू तेवढं. हा ते आपण स्टीलच्या भांड्याचा सेट वाटू की, म्हणजे बायका पण खुश. होय आणि प्रत्येक बाईला एक साडी आणि चोळी देऊया. नाही 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 नाही, अजिबात नाही. आपण असले कोणतेही प्रकार करायचे नाहीयेत. आपण निवडणूक जिंकायची ती सरळ मार्गाने. आपण गावच्या लोकांच्या फायद्याचा विचार करायचा, पण त्यासाठी असली आमिषं नाही दाखवायची. अवघड अंजली ताई, हे इलेक्शन म्हणजे ह्या समजा गोष्टी आल्याच बघा. वय अहो पण हे सगळं चुकीचं आहे. अहो पण ते पप्प्या आणि वहिनी साहेब दोन उमेदवार आपल्याला पाडायसाठी ताकद लावाल्यात. तेव्हा आपण बी काहीतरी केलंच पाहिजे बघा. होय का नाही? होय वहिनी साहेब, थोडक्यासाठी काय घोळ व्हाय ना ग बघा. नाही नाही, तुम्ही असे बिथरून जाऊ नका. आपण कसलीही आमिषं दाखवायची नाही ते ठरलंय ना. आणि निवडणुकीच्या नियमानुसार प्रचारासाठी 5,000 रुपयाचा खर्च. मग आपण तेवढ्यातच आपला प्रचार बसवायचा. अहो नाही वहिनी, अहो तो नुसता नियम असतोय, कोण पाळत नाही ते. पण आपण नियमानुसार जायचं ठरवलंय ना, मग जे काही करायचं ते नियमानुसार. आपण नुसतं कोटा प्रचार करायचा. खराखुरा प्रचार करायचा आणि आपला खरेपणा लोकांना पटेलच. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही. हे पप्प्या भाऊजी काय आणि कसा खोटेपणा करतायत हे मात्र समजायलाच हवं. नाहीतर हे गॅसचं आम्ही शक्य गावाच्या अंगाशी येईल.